विधान परिषद निवडणुकीची आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। 2 अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। आता 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। 2 अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। देवेंद्र, काय सांगाल? 2 अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले असं कळतंय, काय अपडेट्स? सौरभ, आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेची निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आले होते। त्यामध्ये एकूण 14 अर्ज भरण्यात आले होते। 2 अपक्षांनी अर्ज भरले होते आणि या अर्जाची छाननी जी आहे ती पडताळणी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ह्या 2 अपक्षांचे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता 11 जागांवरती 12 उमेदवार रिंगणात आहे आणि विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती 12 तारखेला पार पडते। त्यामुळे हे 12 उमेदवारी अर्ज जे आहेत ते वैध ठरलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच ही चुरशीची आणि रंगतदार लढत जी आहे ती विधान परिषदेची होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।